अंडाशयात अनेक लहान फॉलिकल्स असतात ज्यामध्ये अपरिपक्व अंडी असतात. गर्भधारणा होण्यासाठी आधी ओव्ह्युलेशन होणे आवश्यक आहे. ओव्ह्युलेशन ह्या प्रक्रियेत अंडाशयातून अंडी बाहेर पडतात. जेव्हा अंड्यांचा संयोग स्पर्मशी होतो तेव्हा गर्भधारणा होते. ओव्ह्युलेशन मासिक पाळीच्या 14 दिवस आधी होतो. या काळात स्त्रियांची गर्भधारणेची क्षमता सर्वाधिक असते. PCOS असलेल्या स्त्रियांमध्ये अँड्रोजनचा अधिक स्राव, इन्सुलिनचं अधिक प्रमाण व जास्त वजनामुळे फॉलिकलचं वाढ योग्य प्रकारे होत नाही. यामुळे अंडाशयातून अंडी बाहेर पडत नाही. हे फॉलिकल्स अंडाशयावर राहून त्यांचं रूपांतर सिस्ट्समध्ये होतो, जे PCOSचं मुख्य लक्षण आहे. अंडाशयातून अंडी बाहेर न पडणे याला अनओव्ह्युलेशन म्हणतात. यामुळे अनियमित मासिक पाळी न येणे किंवा गर्भधारणेत समस्या निर्माण होणे असे दिसून येतात. अनओव्ह्युलेशनमध्ये अंड व स्पर्म यांचा संयोग होत नसल्याने हे इनफर्टिलिटीचे मुख्य कारण आहे. मूल प्राप्तीची इच्छा असली तरीही 70% PCOS असलेल्या स्त्रियांची गर्भधारणेची क्षमता कमी असते. जेव्हा 1 वर्षांपेक्षा जास्त अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होत नाही तेव्हा त्याला इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं. या बाबतीत इनफर्टिलिटीचं कारण शोधण्यासाठी तुमचे डॉक्टर काही तपासण्या सुचवू शकतात. संप्रेरकाची अस्थिरतामुळे इनफर्टिलिटी आहे की नाही बघण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाऊ शकते. ओव्ह्युलेशन झालं आहे का हे तपासण्यासाठी मासिक पाळीच्या 21व्या दिवशी एक रक्ताची तपासणी सुचवू जाऊ शकते. त्यानंतर गर्भधारणेसाठी अडथळा होऊ शकतील असे काही बदल शरीरात झाले असते हे जाणून घेण्यासाठी स्कॅन्सही केले जाऊ शकतात. सामान्यपणे गर्भाशय व अंडाशयात गर्भधारणा होण्याची परिस्थिती पाहण्यासाठी अल्ट्रासाउंड स्कॅन्स केले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त गर्भाशय व फॅलोपियन नळीची चाचणी करण्यासाठी हिस्टेरोसॅल्पिंगोग्रामचा वापर केला जाऊ शकतो. PCOS असलेल्या स्त्रियांची वैद्यकीय उपचारांची मदत घेऊन गर्भधारणा होऊ शकते. सामान्यपणे 5 ते 10 किलो वजन कमी केल्याने ओव्ह्युलेशन व्यवस्थित परत चालू होऊ शकतं. नाहीतर गर्भधारणेसाठी डॉक्टर काही औषधी सुचवू शकतात, जसं क्लोरिनफिनाइन, गोनाडोट्रोफिन, मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिन इन्सुलिन व अँड्रोजनचा स्राव कमी करून अंडाशयातलं काम व्यवस्थित लावून देतं. याला ओव्ह्युलेशनला तशी मदत होत नाही. जर ह्या उपायांनी फरक नाही पडला तर IVF ट्रीटमेंट देखील घेतली जाऊ शकते. स्त्रियांच्या अंडाशयातनं अंडी बाहेर काढून त्याचा लॅबमध्ये स्पर्मचे संयोग घडवला जाऊ शकतो. ते फर्टिलाइज्ड अंड पुन्हा स्त्रियांच्या गर्भाशयात ठेवलं जातं. PCOS बद्दल अजून माहिती पाहिजे असली तर तुम्ही पेशंट सपोर्ट ग्रुपनी दिलेली माहिती पाहू शकता. धन्यवाद.